नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटू शकतो। नाशिकची उमेदवारी छगन भुजबळांना मिळण्याची शक्यता आहे। फडणवीस पवारांमध्ये नाशिकच्या जागेवर 1.25 तास चर्चा झालेली आहे। त्यामुळे महायुतीकडून नाशिकमध्ये भुजबळांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचं तिकीट कापलं जाणार का याच्याकडे आता लक्ष आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, नाशिकमधून गोडसेंचा पत्ता कट करून भुजबळांना उमेदवारी दिली जाणार का? कारण चर्चा झालेली असं कळतंय। आहे ती राष्ट्रवादीच्या वाट्याला जात असल्याचं दिसून येते आणि या सगळ्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यामध्ये देखील चर्चा झाली। तर काल सागरवर देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजित पवार यांची ही महत्वाची बैठक पार पडली आणि यामध्ये नाशिकच्या जागेचा तिढा सुटल्याचं सांगितलं जात आहे। कारण की नाशिकमध्ये सर्वाधिक जी आताची राजकीय गणित जर पाहिली तर भाजपचं वर्चस्व आहे, त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी देखील या जागेवर दावा। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस करण्यात आला होता। मात्र आता हेमंत गोडसे जे शिवसेनेचे आहेत यांचा पत्ता कट करून या ठिकाणी छगन भुजबळ यांनाच ही उमेदवारी दिली जाईल असं सूत्रांकडून स्पष्टता झालेली आहे। त्यामुळे आज किंवा उद्या या 2 दिवसांमध्ये छगन भुजबळ यांची देखील नावाची घोषणा राष्ट्रवादीकडून केली जाऊ शकते। ठीक, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी गणेश।